चला दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. फलंदाजाची नावं गोलंदाजाची नावं आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. तर स्पर्धेचा आजचं दुसरा आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, मान्सून ब्लास्ट रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पहिलीच मॅच गोलवली बी वर्सेस घारेवली बी. पहिला बॉल, गेम ऑन. पहिलाच बॉल दिशा खराब, वाईड बॉलचा इशारा पंच मनीष कोलेकर यांच्या माध्यमातून आलाय. ऑन स्ट्राईक आपण मंगेशला पाहतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला प्रतीकला आपण पाहतोय. हा बॉल सुरेख आहे, अप्रतिम चेंडू, शॉर्ट ऑफ लेनचा वापर केला. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आला पंचांकडनं. आणखीन एक चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. टीम मांगरुलनं छोटा पाकेट बडा धमाका चेतन पाटीलचा तो संघ आपण पाहिला. अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय टीम मांगरुलनं आणि आज देखील 10 संघ आपण पाहणार आहोत. फुल टॉस होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये, फुल टोल वसूल करता आलं नाहीये. अजून एक सिंगल येते. आणखीन एक चांगला बॉल, मात्र इथे हाईट फॅक्टर या बॉलचा आपण पाहिलं. वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं आला. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा या षटकामध्ये आधीच आला होता, मात्र हा बॉल हाईट पाहिली पंचांनी आणि या बॉलला दंडित केलं. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. धापलकावरती टोटल 5. यावेळेस पुन्हा एकदा वाईड बॉल. चांगला बॉल, 2 स्क्वेअर बॉल नंतर एक चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला गोलंदाज सुजल पाटीलनं. कमबॅक करतोय या षटकामध्ये. जरी अतिरिक्त चेंडू फेकले, मात्र एकही मोठा फटका त्यानं खेळू दिला नाहीये मंगेश आणि प्रतीकला. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक दर्जेदार बॉल. हाईट भरपूर होती या बॉलमध्ये. बॉल पडल्यानंतर टेकअप झाला, उचली प्राप्त केली या बॉलनं. यावेळेस उडवला बॉल, उंची बॉलची जास्त होती आणि त्याला तिसनच पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला धमाका षटकार. जेतूवरती हल्ले चढवले जात आहेत. पहिला बॉल त्याने स्क्वेअर फेकला, तदनंतर मोठा फटका आलाय प्रतीकच्या बॅटमधनं.
बॉलच बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय समोरच्या दिशेने सरळ रेषेमध्ये हा फटका खेळून काढलाय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथने 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावफलक पुढे सरकलाय. 16 आकडावरती 16 ऑन अ बोट विदाउट लॉस. यावेळेस अंपायर सिग्नल इट्स नो बॉल. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा याआधी दिला गेला होता, त्यामुळे हा नो बॉल आलाय. पुन्हा एकदा नो बॉल. आणखीन एक नो बॉल. सलगचा दुसरा नो बॉल आलाय. येणारा बॉल फ्री हिट देखील असेल. फ्री हिटची देखील संधी आहे फलंदाजाकडे. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू फ्री हिट आणि फ्री हिट वरती फटका तर सजवलाय. आणि दुसऱ्या धाब्यामध्ये ते फलंदाज होईल बाद. बघा या बॉल वरती एकच संभावना होती फलंदाज बाद होण्याची, ती मात्र धावचीत. आणि धावचीतच्याच माध्यमातून इथनं फलंदाज बाद झालाय. मी तर म्हणेन गरज नव्हती, कारण चांगली बॅटिंग करत होते प्रतीक. आता प्रतीकला परतावं लागेल. न्यू बॅट्समन इंटर होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. निखिल. निखिलला आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅटची कडा घेतली, बॅक साईडला बॉल ट्रॅव्हल केला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये. एका धावेने धावफलक पुढे सरकलाय. ट्वेंटी ऑन अ बोट. 20 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थावरती आहे. यावेळी चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. ऑन स्ट्राईक अमित यांना आपण पाहतोय. अमित आणि निखिलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मंगेश आणि निखिल ही जोडी आपण पाहतोय. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक तेज तर्रार चेंडू फेकलाय. गोलंदाज जितून डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावफलकावरती टोटल फक्त आणि फक्त 20. तिसरं षटक मार्गस्थावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती चैतन्याला हायवे एंड कडनं. तिसऱ्या ओव्हरमध्ये आता इथनं कशा प्रकारे फलंदाजी होतीये. आतापर्यंत शांत ठेवलंय या फलंदाजांना. पहिलाच बॉल चैतन्याचा देखील खराब आहे. हाईट फॅक्टर भरपूर पाहायला मिळते या बॉलमध्ये. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलवरती येत्या. तिसरीचा देखील प्रयत्न सुरू झाला आहे. खराब क्रिकेट. फेकी देखील खराब. पहिली 1+3 अशा टोटल 4 धावा मिळतील. अतिरिक्त 4 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. धावफलकावरती टोटल 24. खराब क्रिकेट. बॉल देखील खराब होता. फिल्डिंग देखील खराब झाली आहे. अशा छोटे छोटे चुका तुम्हाला स्पर्धेमधनं. चांगला बॉल. चांगला बॉल. खराब बॉल नंतर चांगले चेंडू सुद्धा टाकले जात आहेत गोलंदाजांकडनं. स्ट्रायकरवरती आपण मंगेशला पाहतोय. 6 बॉल त्याने फेस केला. धावा बनवल्या फक्त 2. यावेळेस सुडवला बॅटच्या रडार मध्ये आलाय. स्लॉग इट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेगला उडवला हा धमाका षटकार.
हा बॉल अगदी स्लॉट मध्ये आलाय. मंगेश आतापर्यंत शांत होता. 6 मध्ये 2 बनवल्या होत्या, आता 7 मध्ये 8 वरती खेळतोय. षटकार त्याच्या बॅटमधनं आला, थोडासा कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल. गोलंदाजावरती देखील दडपण असेल, त्यानं देखील पहिला बॉल खराब फेकला, त्याच्यावरती 3 अतिरिक्त धावा देखील खर्च केल्या. चांगला बॉल, चांगला बॉल. 30 धावा दापलकावरती आपण पाहतो. पुन्हा एकदा उडवला बॉल, फिल्डर जज करतायत. बॉल देखील अडवला, मात्र डिसिजन पेंडिंग आहे. दोनच धावा येतील या बॉलवरती. फिल्डिंग भरपूर चांगली झाली आहे, सुजल होते त्या ठिकाणी. लास्ट मुवमेंटला बॉलला आतमध्ये ढकलण्यात यश प्राप्त आलं क्षेत्ररक्षकाला. 4 धावा त्यानं वाचवल्या आपल्या टीमसाठी. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे, फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय, आउटफील्ड मध्ये अडलाय. डीपमधनं फिल्डर येतात, दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे तू मै फक्त सिंगल. दापलकावरती टोटल 33-33. उर्वरित या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आजच्या दिवसातील पहिली लढत पाहायला मिळते. बॉल हवेत उंच गेलाय, आकाशाला गवसणी घालणारा हा बॉल आपण पाहतोय. नो मान्स लँड मध्ये आला आणि इथनं 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. फेकी करण्याची काही गरज नव्हती. एज सांगत असताना यष्टी रक्षक आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये. 2चं रूपांतर 3 मध्ये झालंय. आणखीन एक चूक आपण बघू शकाल गारिवली टीमच्या माध्यमातून. आणखीन एक अतिरिक्त धाव त्यांनी खर्च केली आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला दापलकावरती. टोटल 36-36, लॉस ऑफ 1 विकेट. पूर्वार्ध सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये टोटल आपण बघू शकाल 36-36 ऑन बोट. शेवटचं षटक मार्गस्थावरती आहे. हितेश हितेश आलाय. आपण 4थ्या षटकामध्ये पाहतोय. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, डेट ओव्हरचं षटक ज्याला म्हटलं जातं, हाणामारीचं देखील षटक म्हटलं जातं. आता त्या षटकाला झाली आहे सुरुवात. पूर्वार्धातील शेवटचं षटक मार्गस्थावरती. गोलंदाजी मार्कवरती हितेश आलाय, ऑन स्ट्राईक. निखिलला आपण पाहतोय. पुन्हा एकदा कीपर कडनं झाली आहे मिस्टेक. एक धावीतनं कंप्लीट केली जातीये. दुसरी धावीचा माणस होता, मात्र धाडस करू शकले नाहीयेत निखिल. वाईट +1 अशा 2 धावा येत आहेत. 2 धावांना धावपलक पुढे जाईल. 38-38 या आकडावरती. इथे बॅटची कडा घेतली आहे आणि फलंदाज देखील बाद होत आहेत. मंगेशला परतावा लागेल. आणखीन एक धक्का टीम गोलवलीला. फलंदाज बाद. न्यू बॅट्समॅन इंटर होत आहेत. इनॅट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती रोशन. दर्शन येत आहेत. दर्शनचा हा फटका समोरच्या दिशेने आपण पाहतोय. अलॉन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. गवताच्या गालिच्याने सजलेलं क्रीडांगण आपण पाहतोय.
यावेळेस बॉल उडवला हवेमध्ये. फिल्डर जज करतायत, बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल आलाय. तिसरी धावेचा प्रयत्न इथनं सुरू झालाय आणि इथे 3 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत. खराब क्रिकेट सातत्यानं गारवली टीम दाखवतीये मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं कमकुवत पाहायला मिळतोय. सातत्यानं त्यांच्याकडनं चुका होत आहेत. भरपूर अतिरिक्त धावा त्यांनी या इनिंगमध्ये खर्च केल्यात. ज्या सेकंड इनिंगमध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंगला याल तेव्हा त्या धावा तुम्हाला भरपूर महागात पडतील. चांगला बॉल वळवला हा बॉल गोलंदाजानं. आपण बघू शकाल बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. चांगला चेंडू डिलिव्हर्ड केलाय. 43 ऑन अ बोट. 43 धावा दापलकावरती. आणखीन एक डॉट बॉल. मात्र डॉट बॉल पर्सेंटेज जर आपण पाहिली ना या इनिंगमध्ये भरपूर जास्त आहे. मंगेशने देखील भरपूर डॉट बॉल खेळले. त्यानंतर आता निखिल देखील डॉट बॉल खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिक्स. बॉल हवामध्ये. झेल देखील टिपलाय. आणखीन एक डॉट बॉल आला. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. पूर्वार्ध संपला. दापलकावरती टोटल 43 आणि जिंकण्यासाठी 44 धावेची गरज आहे घारेवली बी या टीमला. यस, ओमसाई MTCच्या माध्यमातून आमच्यापर्यंत डाटा पोहोचवला जातोय. या इनिंग मध्ये तब्बल 13 धावा एक्स्ट्रा दिल्या गेल्यात. चला गोलवली बी आपण जास्त विलंब न करता लगेचच फिल्डिंग सजवायची आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जय हनुमान नितलस संघ आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला दातिवली बी. मोठा सामना. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असत तर टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. सध्याच्या हंगामामध्ये भरपूर इन्फॉर्म मध्ये असलेला संघ आपण पाहतो जय हनुमान नितलस. भरपूर क्रीडा स्पर्धा त्यानं गाजवल्या सध्याच्या हंगामामध्ये. आणि ओमकार जो वाकलनच्या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा किताब देखील त्यानं जिंकली. बाईक जिंकली आणि पहिल्या बाईकचा हकदार देखील या सीझनला तो ठरलाय.
पहिल्याच हॅलो 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 हॅलो. पहिल्या सत्रामध्ये 43 बनल्यात, आता 44 बनवायचे आहेत. घारिवली बी टीमला गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय प्रशांतला आपण पाहतोय. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जितू आणि प्रज्वल ही प्रारंभिक जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिलाच बॉल, दिशेवरती नियंत्रण नाहीये, दिशा भटकलाय. वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं आला. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होतीये. अतिरिक्त धावेच्या मदतीने संघाचा देखील श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये झाला. यावेळेस बॉल उडवला हवेमध्ये, फोर्स केला या बॉलला, ताकद लावली होती, मात्र बॉल शेवटच्या मोमेंटला फिल्डर कधी आला होता त्याला झेल पकडता आलं नाहीये. झेल झाला ड्रॉप. मोठा फलंदाज होता जितू, त्याचा झेल इथनं ड्रॉप झालाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद त्याला प्राप्त झालाय. भरपूर वेल होता फिल्डरकडे, भरपूर काल हवेमध्ये होता हा बॉल, मात्र शेवटच्या मोमेंटला बॉल हातातनं निसटलाय. एकच धाव आली या बॉलवरती. एका धावेने धावफलक पुढे सरकला 2 आकडावरती. बॉल उडवलाय हवामध्ये जरूर आहे. नोमॅन्स लँड मध्ये आला. डीपमधून फिल्डर येत आहेत. दुसरीचा प्रयत्न देखील नाहीये. एकच धावली या बॉलवरती देखील. एकानं धावफलक पुढे जाईल 3 आकडावरती. सुरुवात तर चांगली केली आहे गोलवलीनं देखील. 44 बनवायच्या आहेत या क्रीडांगणावरती. काल 82 बनवायच्या होत्या आणि काय जबरदस्त बॅटिंग शंकरनं केली होती. जरूर सामना त्यानं गमावला, मात्र सर्व प्रेक्षकांची मनं त्याने जिंकली होती या क्रीडांगणावरती. यावेळेस उडवलाय, यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, फेकून दिला बॉलला बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. बघा, एखाद्या फलंदाजाला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जीवनदान देत असता तेव्हा तो आक्रमक रूप धारण करत असतो. एक क्रिकेटमध्ये आपण भरपूर वेळा पाहिलंय आणि तेच आता दृश्य मैदानाच्या आतमध्ये घडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. झेल सोडल्यानंतर लगेचच त्यांनी रौद्र रूप धारण केलं आणि त्याच्या बाडमधनं षटकार आला. षटकारानंतर चांगले क्रिकेट आपण बघू शकाल. या बॉलवरती त्याने सन्मान दिला. या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगलनं धावफलक पुढे सरकला डबल डिजिट मध्ये, दुहेरी अंकामध्ये 10 या आकडावरती. 10 ऑन बोट. प्रज्वल आला आता ऑन स्ट्राईक. धावफलकावरती टोटल 10. यावेळेस चांगला फटका, पॉइंटच्या दिशेनं फटका खिळून काढला. फिल्डर डीप मध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहे. पुन्हा एकदा सिंगल आली आहे. एकेरी धावेनं धावफलक पुढे सरकलाय 11 या आकडावरती. 44चा पाठलाग करायचा. आतापर्यंत जी सरासरी गाठायची होती ती सरासरी गाठली आहे. 11.00 ची सरासरी प्रत्येकी षटकामागे होती, मात्र आता 11 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. अद्यापही उर्वरित शेवटचा एक बॉल शिल्लक आहे षटकातील. हलक्या हाताने फक्त दिशा दिली या बॉलला. फेकी खराब आहे. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये आपण पाहतोय. एका षटकाचा वाजवी खेळ संपला. धावफलकावरती टोटल आपण पाहतोय 13.
दुसरं षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्कवरती मंगेश आला. तर मंगेशला चांगलं षटक फेकावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यात, एकही गडी गमावला नाहीये. ही जमेची बाजू आहे गारवलीच्या दृष्टिकोनातून. आता 18 मध्ये 31 ची गरज आहे. अजूनही सामना संपला नाही आहे. अजून देखील संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 18 मध्ये 31 ची गरज आहे. ऑन स्ट्राईक प्रज्वलला आपण पाहतोय. हा बॉल दिशा खराब आहे. चेंडूची पिचिंग आपण पाहिली आउटसाइड लेग. डाव्या एसटीला सोडून जाणारा बॉल पंचांनी वाईट दर्शवलाय. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 14 आकडावरती. एकच धाव आली या बॉलवरती. सेकंड वरती आता आपण जितूला पाहतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने हा बॉलला खेळून काढला. एकच धाव आली, एकापेक्षा जास्त नाही आहे. धावफलक 1 ने पुढे सरकलाय 16 या आकडावरती. सध्याच्या घडीला आपण संत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकेरी दुहेरीनं वाटचाल करतोय गारिवली संघ. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न देखील नाही आहे. पुन्हा एकदा सिंगल आली आहे. बाबू तिथे साईडला बस ना. 17 धावा धापलकावरती आपण पाहतोय. 17 ऑन बोट. अद्याप या षटकातील उर्वरित शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल करतोय. एकच धाव आली या बॉलवरती देखील. धापलकावरती टोटल 18. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत मंगेशनं. पहिला चेंडू जरूर त्यानं अतिरिक्त फेकला. तदनंतर मात्र एकही बॉलवरती एकापेक्षा जास्त रन आली नाहीये. बॉल उडवला जरूर. डीप मध्ये फिल्डर आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्यावरती बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. चौकार. प्रज्वलच्या बाडमधनं हा धमाका आपण पाहतोय. थोडस संत गतीने धावफलक पुढे वाटचाल करत होता, मात्र त्याला गती देण्याचं काम प्रज्वलनं केलं. 4 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. धावफलक पुढे सरकला 22 आकड्यावरती. अद्यापही जिंकण्यासाठी 22 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13 मध्ये 22 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हे स्पर्धेचे नियम आहेत. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. कापरी सिद्धी चषक 2026. उडवला बॉल हवेमध्ये उंच गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि झेल देखील टिपलाय. स्वतः बॅट्समन त्या ठिकाणी जात आहेत. गल्ली क्रिकेट प्रमाणे हा दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय. अखेर फलंदाजाच्या मनाची शांती मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. फलंदाज बाद होत आहेत. आता 12 मध्ये 22 ची गरज आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावेची गरज. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. परेश.
सुजल येत आहे तिसऱ्या षटकामध्ये सुजलचा वापर केला 12 मध्ये 22 हे समीकरण उरलंय आणि इथे बॅटची कडा घेतलीये विकेटच्या मागे झेल देखील टिपण्यात आलाय मोठा धक्का जीतू बॅक टू पवेलियन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे सुजल आता 11 मध्ये 22 ची गरज आहे एका बॉल मध्ये आता इथनं तुम्हाला 2 धावा बनवायच्या आहेत प्रत्येकी बॉल वरती 2 धावा एकवटणं गरजेचं आहे 11 मध्ये 22 ची गरज आहे इथनं 12.00 च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत पहिलाच बॉल उडवलाय लांब पल्ल्याचा दमदार हिट आउट ऑफ द पार्क षटकार काय जबरदस्त फटका अगदी भरपूर लांब या बॉलला फेकून दिला मनगडी ताकदीचा वापर त्याने केला धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 28-28 आणखीन एक चांगला फटका आता एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय बॉल एका टप्प्यावरती जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार हिट चौकार बघा जी सरासरी गाठायची होती ती सरासरी मात्र आता 2 बॉल मध्ये गाठली आहे चेंज ऑफ पेस गती परिवर्तन फलंदाज देखील बीट झाले त्यानंतर कीपर देखील बीट होत आहेत एक धाव आली आहे आता जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आहे 33 ऑन बोट उर्वरित 8 बॉल मध्ये 11 धावेची गरज आहे सामना आता जवळ आला का बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये सुजलनं जसा मैदानाच्या आतमध्ये गेला तसं मात्र त्याने आक्रमणाला सुरुवात केली आहे एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला धसका दम त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवला चांगला बॉल चांगला चेंडू डिलिव्हर केला या ठिकाणी आता 7 मध्ये 11 ची गरज आहे गोलुबली संघ देखील फाईट बॅक देतोय संघर्ष जाणतो हा संघ देखील आणि हा बॉल जर चांगला आला तर मॅच भरपूर चांगली पाहायला मिळणार आहे आणि इथे एक धाव आली आहे 3 षटकांचा वाजवी खेळ संपला दापलकावरती टोटल 34-34 आता 6 मध्ये 10 बनवायचे आहेत सामना जबरदस्त पाहायला मिळतोय चला नितलस टीमचे कॅप्टन आणि दातिवली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या
6 बॉल जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती शिवम आला. सहा मध्ये 10 ची गरज. स्ट्रायकांवरती परेशला आपण पाहतो, नॉस्ट्रायकांवरती सुजलला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती शिवम आला. पहिलाच बॉल फुलटोस होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. एकदा इथनं कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा देखील प्रयत्न सुरू झाला आणि इथनं 2 धावा कंप्लीट होत आहेत. खराब बॉल होता, या बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचं होतं, तसं घडलं नाहीये. जरतरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. आता 5 मध्ये 8 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम आहेत. 5 मध्ये 8 कंपल्सरी तुम्हाला बनवायचे आहेत. हा बॉल जर आपण पाहिला, पंचांनी बिमर घोषित केलाय आणि बॉल पडल्यानंतर जातोय सीमा पलीकडे. चौकार. नो प्लस 4 अशा 5 धावा येत आहेत. तर सामना खुला झाला. फिल्डर कडनं देखील इथे मिस्टेक झाली आहे. बॉल त्याला अडवता आला नाहीये. पाच मध्ये 3 ची गरज आहे. 5 बॉल 3 धावेची गरज आहे. येणारा बॉल देखील फ्री हिट आहे. बॅटची कडा, धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे एक धाव कंप्लीट केली जाते. आता 4 मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी गारिवली बी टीमला. चांगला बॉल होता, पायावरती आदळलाय. मात्र एक धाव रोखू शकणार नाहीयेत. एक धाव आली. आता 3 मध्ये फक्त एकच धावेची गरज आहे. चला नितलस टीमचे कॅप्टन आणि दातिवली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. इथे डॉट बॉल आला आणि विकेट देखील इथनं कॅरी होतीये. धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. ऑन स्ट्राईक आता आपण सुजलला पाहतोय. आता 2 मध्ये 1 बनवायचे. अजून देखील सामना संपला नाहीये. दोन चेंडू आणि एका धावेची गरज. येणाऱ्या बॉल वरती जर विकेट किंवा डॉट बॉल आला तर मॅच भरपूर चांगली पाहायला मिळणार आहे. हा बॉल बॅक साइडला ट्रॅव्हल झालाय.